नमस्कार, मी रवींद्र बोडके, संस्थापक छावा संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर येथून संवाद साधत आहे. काल आम्ही छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट साहेब यांची भेट घेतली व त्यांना शहाजीराजे भोसले गडी, तालुका खुलताबाद, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील गडीच्या बाबतीत निवेदन दिले आहे. त्यांना त्याबद्दल अशी माहिती दिली की शहाजीराजे भोसले गडी ही वेरूळ लेणीपासून एक हाकेच्या अंतरावर आहे आणि त्याच्या पुढेच एक घृष्णेश्वर मंदिर जे पूर्ण भारतामध्ये फेमस आहे. याच्यामध्ये ही वेरूळ गडी आहे. तिचं काम छावा संघटनेने 2003ला जे प्रलंबित काम होतं गडीचं ते पुनर्वसन करावं यासाठी छावा संघटनेने त्यासाठी भरपूर आंदोलने निवेदने करून शेवटी 2007ला महाराष्ट्र शासनाने त्याला मराठवाडा पॅकेजमध्ये टाकून त्याचं पुनर्वसन करण्याचं काम हाती घेतलं. पण दुर्दैवाने काही आज 2026 चालू आहे, त्या गडीचं काम पाहिजे त्या गतीने पुढं जात नाही. मध्यंतरी आम्ही शहाजीराजे भोसले गडीला भेट दिलो. तिथं आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं मागं जे काम चालू आहे ते काम अतिशय संथ गतीने चालू आहे आणि ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या नियमाप्रमाणे चालू नाही याचे आम्हाला निदर्शनात आले व आर्किओलॉजी डिपार्टमेंटचा कुठलाही जबाबदार व्यक्ती तिथं काम चालू असताना हजर नसतो. एक व्यक्ती जो तिथं त्यांनी नियुक्त केलेला आहे त्याला बोलता पण येत नाही आणि त्याला म्हणजे त्याला बोलण्याचा आणि ऐकण्याचा विषय प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला खुणाखाणीच विचारावं लागतं. त्याच्यामुळे संवाद साधताना आम्हाला मर्यादा येतात. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही काल पालकमंत्री जे या शहाजीराजे भोसले गडीचे अध्यक्ष आहे त्यांची भेट घेतली व त्यांना अशी विनंती केली की याला कमीत कमी महाराष्ट्र शासनाकडनं 500 कोटीचं अनुदान देऊन हे काम पुढं नेण्यात यावं. कारण बाजूला जागतिक स्तरावरच्या वेरूळच्या लेणी असूनसुद्धा हे ऐतिहासिक गडी जी आहे त्याचं पुनर्वसनाचं काम हे तसंच अडगळीत पडलेलं आहे. जर हे काम पूर्ण झालं आणि त्याचं जर लोकार्पण झालं तर निश्चितच भविष्यामध्ये तिथं येणाऱ्या लोकांचा ओघ वाढेल व गडीच्या बाबतीतसुद्धा त्यांना ऐतिहासिक गडीच्या बाबतीतसुद्धा त्यांना माहिती होईल. त्या अँगलने आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. जर महाराष्ट्र शासनाला हे काम करण्यासाठी काही अडचणी येत असतील तर आमची त्यांना अशी विनंती आहे की आम्ही मागे 2010ला कुणाल कुमार कलेक्टर असताना संभाजीनगरचे त्यांना विनंती केली की PPP अंतर्गत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत हे